साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य यांच्या विविध मागण्यांवर विचार करण्याकरिता साकोली तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांच्या अध्यक्षतेखाली तर संघटनेचे सचिव संदीप भांडारकर, राजेश शहारे, कमलेश खंडाते, उर्मिला पंधरे, अरविंद वरकडे उपस्थितीत संपन्न झाले। सरपंच यांना जसं मानधन मिळते तसंच प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना 2000 रुपये मानधन देण्यात यावे व प्रत्येक त्यांच्या वार्ड प्रभागात जास्तीत जास्त निधी देण्यात यावी व इतर विविध मागण्या या ठिकाणी त्यांना मांडल्या। संचालन सुनीता भांडारकर यांनी केले तर आभार संदीप चचेरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भावेश कोटांगले, अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य संघटना सचिव संदीप भांडारकर, ग्रामपंचायत सदस्य संघटना राजेश शहारे, कमलेश खंडाते, सदस्य भूषण लिचडे सानगडी, प्रज्ञा रोकडे सानगडी, खुशाल लाडे, उर्मिला पंधरे, गणेश बोरकर व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। मी साकोली येथील विश्रामगृहामध्ये आहे। या ठिकाणी साकोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्या विविध मागण्याकरता या ठिकाणी जमलेले आहेत। एकोडी ग्रामपंचायत सदस्य व तालुक्याचे ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले आपल्यासोबत आहे। काय भावेश, काय सांगाल, तुमच्या काय मागण्या आहेत? सर्वप्रथम आपण एशियन चॅनल न्यूजच्या वतीनं या ठिकाणी आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी विश्रामगृहामध्ये आलेत व सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या पूर्ण शासनापर्यंत आपण पोहोचण्याचं काम करतात त्याबद्दल मी या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम आपले मनस्वी आभार मानतोय। आमचा विशेष मागणी जी आहे की मागील महिन्यामध्ये सरपंच संघटनेच्या वतीनं जे मानधनासाठी कामबंद आंदोलन होते 15 दिवसाचं, त्या कामबंद आंदोलनामध्ये निव्वळ सरपंचच नव्हे, उपसरपंचच नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली। कारण आमच्या वार्डातले जे कामं होते तेही कामं आम्ही ग्रामपंचायतला सुचवू शकलो नाही आणि गावातलं वातावरण आपल्याला माहीत आहे की आपण ग्रामपंचायतच्या वार्डातले कामं जर केले नाही तर लोक कशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्याला बोलतात, तशी त्याची पर्वा न करता आम्ही सरपंच संघटनेच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे होतो आणि त्या बंदला सुद्धा आम्ही प्रतिसाद दिला आहे। या बंदच्या सरपंच संघटनेच्या माध्यमातून जे बंद पुकारलं होतं त्यामध्ये सरपंच मानधन आणि उपसरपंच मानधन वाढीच्या संदर्भात हे बंद आंदोलन होतं। त्यामध्ये शासनाने या बंदच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सरपंच महोदय आणि उपसरपंच महोदयांचा मानधन दुपटीने वाढवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये मात्र ग्रामपंचायत सदस्य फक्त 200 रुपये भत्त्यावर त्या ठिकाणी काम करत आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला मानधन वाढलं पाहिजे हा विषय नाही, कारण आपण मानधनासाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये लोकांनी आपल्याला निवडून दिलं नाही, परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या सहीशिवाय कुठलाच कोरम पूर्ण होत नाही। जोपर्यंत सदस्यांची सही त्या कोरमवर पूर्ण होत नाही तोपर्यंत सरपंच कुठल्याही गावाचा विकास करू शकत नाही। अशाही परिस्थितीमध्ये शासनाने फक्त सरपंच उपसरपंचांचा मानधन वाढवला आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं 200 रुपये भत्ता जेणेकरून आपण 7 रुपये दिवस म्हणू द्या। आज शेतीच्या कामावर मजुरी जर 400 रुपये 500 रुपये मजुरी आहे, आपण जेव्हा जातो म्हणजे एका ग्रामपंचायत प्रतिष्ठित एक शासनाचा आपण पदाधिकारी आहोत, निवडणूक जिंकलो, ग्रामपंचायतमध्ये आहोत म्हणजे आपण एक शासनाचे प्रतिनिधीच आहोत, तरी शासनाच्या प्रतिनिधीचा निव्वळ 200 रुपये देऊन त्यांचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे। म्हणून या विषयावर आम्ही तालुक्यामध्ये एक संघटना सदस्यांची तयार केली आणि 2 दिवसा अगोदर तहसीलदार मार्फत, साकोली तहसीलदार निलेश कदम साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे संघटनेच्या वतीनं। त्यामध्ये आपली मुख्य मागणी आहे की सरपंच उपसरपंचांच्या मानधन वाढीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा 2000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, हे आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे की वार्डनिहाय निधी हा ग्रामपंचायतच्या सदस्यांना देण्यात यावा, जेणेकरून वार्डात जर ग्रामपंचायत सदस्याला जर निधी मिळाली पर्सनल तर तो निधी ग्रामपंचायत सदस्य आपल्या वार्डाचे कामं स्वतः नियोजन करू शकतो। या बाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। परवाच्या दिवशी सुद्धा आम्ही अप्पर कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही या संघटनेच्या वतीने गेलो, त्यांना सुद्धा
निवेदन दिलं त्यांची सुद्धा रास्ता मागणी आहे, तेही म्हणाले ती योग्य आहे, तुमची जी मागणी आहे योग्य आहे. लगेच आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा निवेदन त्या ठिकाणी भंडाऱ्याला जाऊन दिलं. तेही म्हणतात की ज्या पद्धतीने सरपंचाच्या संघटनेच्या लढ्यामध्ये आज तुमचा सक्रिय सहभाग आहे त्या पद्धतीनं शासनाने तुम्हाला तुमचं मानधन वाढवायला पाहिजे. हा एक या पद्धतीने आम्ही स्टेप बाय स्टेप आता सुरुवात केलेली आहे. आज सर्वप्रथम तालुक्यामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी या ठिकाणी तालुक्यातील सर्व संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यांची या ठिकाणी एक मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. लगेच आम्ही पूर्ण जिल्ह्याभर हे संघटन तयार करणार आहोत. जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र लेवलवर हा संघटन तयार होईल आणि लगेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कुठेही मागे राहणार नाही. त्यासाठी आमचं सर्व असं नियोजन आहे की तेवढीच आपला जर लढ्याची जर दखल शासनाने घेतली नाही तर पुढील याच महिन्यामध्ये 25-26 तारखेच्या दरम्यान एक आंदोलन ग्रामपंचायत सदस्यांचं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत, जेणेकरून आमच्या ग्रामपंचायत सदस्यांची जे आमची मागणी जी आहे ती मागणी जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कसं आहे, मागितल्याशिवाय काही मिळणार नाहीये. आपण लढा लढलो नाही तर आपल्याला काहीच या ठिकाणी मिळणार नाहीये. म्हणून ग्रामपंचायतचा विकास करण्यामागं माझ्या माहितीप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मोलाचा वाटा असेल तर ग्रामपंचायत सदस्यांचा. कारण मासिक मीटिंगमध्ये प्रत्येक सदस्य आपल्या परिसरातील आपल्या वार्डाचा जे काम आहे ते आम्ही मासिक मीटिंगमध्ये त्या ठिकाणी मांडतो. त्यानंतरच ग्रामपंचायतचे सरपंच महोदय त्याच्यावर शिक्कामोर्तब करून ते कामाला परवानगी देतात आणि आपण ते कार्यक्रम ते आपण निधी वार्ड वाईज दिली जाते. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचं साकोली तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेच्या वतीनं श्री संदीप भांडारकर सचिव या नात्यानं मी सर्वांचे अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे आज इथं जमण्याचं कारण म्हणजे की आपल्या ज्या मागण्या आहेत, आम्ही जो गावामध्ये व आपल्या वार्डामध्ये कष्ट करतो, मेहनत करतो आणि तरीसुद्धा सरपंच संघटनेने आमच्या या सदस्यांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. येत्या मागच्या काही काळामध्ये त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य केले होतं. काम बंद आंदोलन होतं, ग्रामपंचायतला टाळे लावण्याचं जे आंदोलन होतं त्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग नोंदवला. मुंबईपर्यंत ते सरपंच उपसरपंच यांची संघटना मुंबईला गेली, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना ग्रामपंचायतच्या खर्चाने पाठवलं. हे सुद्धा विसरता कामा नये आणि त्याला ग्रामपंचायतच्या सदस्यांचा सुद्धा पाठिंबा होता. परंतु तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या सदस्यांवर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधात आपण आज इथं जमलेलो आहोत. यापूर्वी आपण सर्व सदस्यांना गोळा करू शकलेलो नाही, परंतु आता संपूर्ण तालुक्यातील सदस्य एकत्र येत आहेत. पण या अगोदर आम्ही निलेश कदम साहेब तहसीलदार यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. अपर जिल्हाधिकारी आयशा खान मॅडम यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आणि आता या लढ्याला मोठं करायचं आहे, त्यामुळे आम्हाला आपल्या सोशल मीडियाची, न्यूज चॅनलची आणि प्रिंट मीडियाची आवश्यकता आहे. तरीसुद्धा आपण आम्हाला मदत करावी. आमच्या मागण्या ज्या काही फार मोठ्या मागण्या नाही, आम्हाला मानधनात वाढ मिळवून द्यावी आणि वार्डनिहाय आम्हाला थोडाफार निधी, प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वार्डनिहाय निधी मिळवून द्यावा, जेणेकरून तो सदस्य आपल्या वार्डामध्ये त्या निधीचा उपयोग करून आपल्या वार्डात विकास कामं करू शकतो. एरवी काय होतं की फक्त सरपंच गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये कुठं काय करायचं आहे ते त्याचं नियोजन करत असतो, परंतु सदस्यांना सुद्धा वार्डनिहाय मदत मिळायला पाहिजे, वार्डनिहाय निधी मिळायला पाहिजे असं आमची मागणी आहे. साकोली इथून एकोणी ग्रामपंचायत सदस्य बोलत आहे. तर आम्ही सदस्याला आम्हाला 200 रुपये मिळते, त्याच्यावर आम्हाला वाढ पाहिजे. आणि ह्या साकोली तालुक्यातून आम्ही एक संघटना तयार केलो. त्या संघटनेचे अध्यक्ष माननीय भवेशजी कोटांगले, त्याचप्रमाणे संदीप भाऊ हे सुद्धा आपले उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत. तर आम्हाला जास्त काही नाही, आम्हाला 2000 कमीत कमी तरी आम्हाला मानधन वाढवून द्यावं आणि प्रत्येक सदस्यांचं हे मन न दुखावता
आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात हीच आमची अपेक्षा आहे. तर हे होते ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत तालुक्याचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की 2000 मानधन ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात यावे आणि ग्रामपंचायत जे बी सदस्य आहेत त्यांच्या वार्डामध्ये काही निधी उपलब्ध करून द्यावा असे विविध त्यांच्या मागण्या आहेत. आणि त्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. मी DG रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.